दासी गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी शांतम शाश्वतम प्रमेय मनगम निर्वाण शांतिप्रदम ब्रह्माशंभु फणींद्रम अन्यसेव्य मनीषं वेदांत वेद्यं विभुं रामाख्यं जगदीश्वरं सुरगुरुं माया मनुष्यं हरिं वन्देऽहं करुणाकरं रघुवरं भूपालचूडामणिं नान्यास्पृहा रघुपतेर्दये स्मदीये सत्यं वदामि च भवानखिलान्तरात्मा भक्तिं प्रयच्छ रघुपुङ्गवं निर्वरामि कामादिदोषरहितं कुरु मानसं च श्री गुरुचरण सरोज रज निज मनो मुकुर सुधारि बरनो रघुवर विमल जसु जोदायक फल छारी बुद्धिहीन तनु जानिके सुमीरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार जय 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 हनुमान गोसाई कृपा करहु गुरु देव की नाई सिया राम मैं सब जग जानी करहु प्रणाम जोरी जुग पानी मंगल भवन मंगलहारी द्रवहु सुदशरथ अजिर हारी राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय राम दोन मिनिटं सर्वांनी भजन करा मना सर्वांनी भजन वाणी प्रसन्न होईल मन पवित्र होईल श्रीराम जय राम श्रीराम बोला बोला हरि श्रीराम जय राम श्रीराम जय राम चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में राम जी को लाना लखन जी को लाना 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 चले आओ जी जनक दुलार हमारे हरि कीर्तन में आओ जी जनक दुलार हमारे हरि कीर्तन में आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावव्या सुबटा 16व्या शतकात एक तारा चमकला जिजाऊच्या पोटी ओ सिंह जन्मला घडविले स्वराज जैने सुखावली प्रजा परश्री माते समान असा होता माझा राजा थेंब थेंब रक्ताची आठवण येते राजे तुमची कधीच विसरणार नाही राज तुम्हा नमन करण्याला नमन करण्याला
नमन करण्याला. शिवनेरीच्या देवराया दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. शिवनेरीच्या देवराया दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. शिवनेरीच्या देवराया दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. शिवनेरीच्या देवराया दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. हेची दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा. गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी. संप्राप्त सेवेकरता निवडलेला अभंग प्राप्त असणाऱ्या श्रोतृविंदांच्या कानाच्या तृप्तते करता, अंतकरणाच्या समाधाना करता, लोक मनाची मशागत करून शांती सद्भावाची ज्यांनी बीज रोवली, विश्व ऐक्य भावाचं ज्यांनी गुंफण घातलं, भक्त भार्गव चुडामणी जगद्गुरु तुकोबरा यांचा मागणीपर प्रकरणातील अभंग चिंतना करता निवडला. विठ्ठल अभंगाचं चिंतन करण्यापूर्वी वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे छोटासा परिहार द्यायचा. तो म्हणजे असा: भगवंताच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने, बन्सीदास महाराज वैष्णव यांच्या आशीर्वादाने मौजे भोकरवाडी या ठिकाणी चालत असलेला नेत्रदीपक अशा प्रकारचा उत्सव. गाव छोटंसं आहे, पण गावाच्या मानाने परमार्थाचं कार्य अप्रतिम अशा प्रकारचं महान आहे. किती मोठ्या श्रद्धेने, किती मोठ्या उत्साहाने आपण हा सोहळा या ठिकाणी संपन्न करत आहात. आपली बहिर्मुख इंद्रिय अंतर्मुख बनावी, आपलं चंचल अंतकरण स्थिर शांत बनावं, आपल्या दृष्टीतील हृदयातील दोष विकार निवृत्त व्हावे. अनादी कालापासून भगवंताच्या भेटीची जी तुम्हा आम्हाला भूक लागलेली आहे ती हळूहळू तृप्त व्हावी. देवामध्ये आणि आपल्यामध्ये अनुभूतीच्या दृष्टीने करोडो किलोमीटरचं जे अंतर आहे ते अंतर हळूहळू कमी व्हावं आणि परमात्म्याने आम्हाला, जामवंत महाराजांनी आम्हाला स्वप्नात तरी दर्शन द्यावं या अपेक्षेने आपण हा उत्सव या ठिकाणी करतायत. द्यावे तेवढे धन्यवाद गावकऱ्यांना कमी आहे. किती आखीव रेखीव नियोजन. खरं तर एवढं सगळं हा पेंडॉल सजवणं हे बहुधा मी माझ्या कानावरती आलं की 1 महिन्यापासून 15 दिवसापासून या कार्यक्रमाची सजावट. खरं तर किती श्रद्धेने उत्सव करावा. गाव छोटंसं आहे, पण हा आदर्श भोकरवाडीचा इतर संपूर्ण पैठण तालुक्यातल्या गावकऱ्यांनी घ्यावा असा उत्सव आपले या ठिकाणी ही सगळी तरुण मंडळी करतायत. जामवंतावरती असलेली, भगवंतावरती असलेली आपली श्रद्धा. खरं तर हे गाव इतकं छान आहे, क्रांतिकारक हे गाव आहे. इथं सगळ्या क्षेत्रातली माणसं, सगळ्या उंचीचे माणसं या क्षेत्रात, या गावात आहे. राजकीय क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, मग ते क्रांतिकारक हे गाव आहे. इथं कुठलीच कमी नाही आहे. देशासाठी समर्पित असणारे तरुण आहेत, समाजासाठी समर्पित असणारे तरुण आहेत, परमार्थासाठी समर्पित असणारे तरुण मंडळ या ठिकाणी मला पाहायला मिळत आहेत. मग ते आर्मी क्षेत्र असेल, मग ते इंजिनियर असेल, पोलीस क्षेत्र असेल, सगळ्या क्षेत्रात आपल्या गावातली तरुण मंडळ आहे. माणसाची छाती फुकते ना राव, माणूस तालुक्यात कुठं हिंडत असलात, अरे आमच्या गावात कसल्याच प्रकारची उणीव नाही अशी लेकरं आपल्या गावात आहे. मला आदर्श वाटतो. मला वारंवार ज्यांच्यामुळे या ठिकाणी येण्याचा योग येतो. मागच्याही वर्षी सेवा झाली आणि याही वर्षी विशेष आमची सगळी तरुण मंडळ, सगळ्यांचं प्रेम, विशेषतः आमचे दत्तात्रय दादांनी, खरं तर इथपर्यंत आम्ही सुरुवातीला त्यांच्यामुळे आलो. ही लेकरांचं मला नाव विशेषाने का घ्यावं वाटतात. परिसरात माझं कुठंही कीर्तन असू द्या, यांनी वर्षभरात आतापर्यंत मला असं वाटतंय ॲटलिस्ट एक 15-20 तरी कीर्तने यांनी माझी सगळ्यांनी ऐकले, या सगळ्या तरुणांनी. मग त्याच्यात दत्ता असेल, आमचे कृष्णादादा असेल, ते सीमेवरती आहेत. मग इकडं आजच्या कीर्तनाचं ज्यांनी सौजन्यच घेतलेलं आहे ते आमचे नवनाथ दादा, त्यांनी सुट्टी काढली. खरं तर नवनाथ दादा, किती प्रेम मला तुमच्याकडे पाहायला मिळतंय. इतके सुंदर आमचे तात्या, ही सरपंच, ही सगळी मंडळी मुरम्याची सगळी प्रसन्न झाली. प्रसाद ताट भरूनही बाहेर तेवढेच पंचपक्वान्न होते. जामून काय असेल, गाजराचा हलवा काय असेल, आम्हाला चहाला कोणी घरी बायका विचारित नाही.
अरे तुम्ही एवढं सगळं प्रेम करतात, हे फक्त संप्रदायाचे कपडे घातलेत, ज्ञानोबा तुकोबरांचा उदो उदो करतोय म्हणून. आणि विशेष नवनाथ दादाचं प्रेम, पंढरपुरावरून विटेवरच्या मालकाला जो हार असतो, त्या नवनाथ दादांनी तिथून तो हार माझ्यासाठी मागवला, विटेवरच्या मालकाचा, पंढरपुरावरून. किती प्रेम आहे. सगळीच मंडळी, आमचे गणेशराव असेल, आमचा मुकुंद असेल, बरीचशी सगळी तरुण मंडळी या ठिकाणी आहेत. सगळ्यांना मी धन्यवाद. आज आमचे पोलीस साहेब, लक्ष्मण साहेब, तेही या ठिकाणी उपस्थित, बरीचशी सगळी मंडळी आहेत. आर्मीमध्ये आमचे कल्याण सर आहेत, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. बरीचशी सगळी मंडळी आहेत. मी सगळ्यांनाच धन्यवाद देईन. माझ्यावर प्रेम करणारे मुरम्याचे आमचे दिनकर भाऊ सरपंच, आमचे तात्या, आदर्श सरपंच कसा असावा हे त्यांच्याकडे मला पाहायला मिळतं. गावातील सरपंच आलेत का? कीर्तनाला आलेत का सरपंच? मागं बसलेले आहेत ना? हां, म्हणजे ते आवर्जून, ते सुद्धा कीर्तनात, परिसरात कुठेही कीर्तन असू द्या, ते आवर्जून येतात. मग बाहेरचे सरपंच हजेरी लावतात, मग गावातल्या सरपंचांनी हजेरी लावलीच पाहिजे की नाही? असे आदर्श आमचे जिवलग आमचे तात्या या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे कॉन्ट्रॅक्टदार आमचे या ठिकाणी शुभम दादा आहेत, माऊली आहेत, आमचे सिद्धेश्वर भाऊ आहेत, जालिंदर भाऊ आहेत, शाईनाथ दादा आहेत, चिडे आमचे मुरम्याचे, तेही उपस्थित आहे. आमच्या गावातील ग्रामपंचायत सदस्य आमचे शाईनाथ काका आहेत. पूज्य आमचे वडीलही आलेत. त्याला म्हटलं चला भोकरवाडीचं प्रेम पाहायला चला तरुणांचं. किती सुंदर. आपण टोप्या, नेहरू हे असं अखंडच ठेवायचं का? हां, नाही का? हे सप्त्यापुरतंच अखंड ठेवा, अखंड ठेवा. टोपी छान दिसते, ही आपली संस्कृती आहे. स्वामी विवेकानंद परदेशात देखील गेले, पण त्यांनी भगवं वस्त्र वगैरे काही हे सोडलं नाही. आणि संस्कृती आपली जोपासली पाहिजे. ह्या वर्षी आता ते ट्राउझर नेहरू आहे, पुढच्या वर्षी मला सांगा, मी होलसेल धोत्र घेऊन येतो तुमच्यासाठी. हां, किती सुंदर आहे, किती सुंदर आहे, किती प्रसन्नतेने आपण या ठिकाणी ही कीर्तनाला उपस्थित आहेत. खरं तर तरुण आहे, जवान तरुण आहे, या महाराष्ट्राच्या मातीची शान. ज्ञानेश्वरी भागवत वारकरी संप्रदाय ठेवतो भान, तरच या देशाची उंच होईल मान. अरे या देशाची उंच करायची असेल मान, तर महिला मंडळ मुलांना शिकवा पसायदान, तरच ठेवील तो तुमचा मान, नाहीतर म्हातारपणी होईल तानातान. धन्य त्याची माय, धन्य त्याचा बाप, अंगी अनुताप हरिनामे. सगळ्यांनाच या ठिकाणी मी धन्यवाद देतो. सिस्टम अतिशय गोड आहे, आपणास देखील वंदन करतो. चलचित्रीकरण करण्याकरता आमच्या शुभम दादांच्या आग्रस्तव या ठिकाणी मायबाप विठ्ठला ही चॅनलही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही लाईक, सबस्क्रायबर करा आणि त्यांचं फॉलो करा आणि त्यांचे मिलनमध्ये व्हिडिओ जाऊ द्या. इकडं साथी करता आमचे चंद्रकांत महाराज आहेत, वारकरी भूषण, त्यांनाही धन्यवाद. गावातले आमचे सचिन महाराज, आपणही परिसरात कुठेही कीर्तन असू द्या, आपण येतात, तुम्हालाही धन्यवाद. इकडं आमचे नितीन बाबा आहेत पवार ना, नितीन महाराज, तुम्हालाही वंदन. इकडं दादांचे वडील आहे ना, दत्तांचे, वा, तुम्ही उपस्थित आहात, तुम्हालाही धन्यवाद. माऊली, तुम्ही गावातलेच का? तुम्हालाही धन्यवाद. विनेकरी अतिशय प्रसन्न चित्ताने आपण कीर्तन ऐकतात, तुम्हालाही धन्यवाद. तुम्ही गावातलेच का? वा वा, गोड दिसत आहे. हे संप्रदायाचं वैभव. आता या वयात एवढे सुंदर दिसतात, त्यावेळेस म्हातारीला किती आवडले असेल. वा, अतिशय सुंदर, मस्त. काय माहिती का, हे परमार्थाचं वैभव आहे. 10 लाख रुपये रोज कमावणाऱ्याला देखील जो आनंद नाही ना, तो ओनली या व्यासपीठावरती तो आनंद आहे. अन्यथा जगाच्या बाजारात काय माहिती का, संसारात जसं जसं माणसाचं वय वाढतं तसं तसं माणसाचं वजन कमी होतं, आणि परमार्थात जसं जसं माणसाचं वय वाढतं तसं तसं माणसाचं वजन आणि वेटेज वाढतं. ती संप्रदायाची ताकद आहे. सगळीच मंडळी चोपदार ही लेकरं टाळ घेऊन उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद. वेदांताचार्य आदर्श आमचे बद्रीनाथ महाराज नवल, अतिशय गोड, ज्यांचं कीर्तन असतं चिंतनीय, असे बद्रीनाथ महाराज तात्या. त्यांचे चिरंजीव या ठिकाणी आमचे चैतन्य महाराज, काय सुंदर मृदंग आहे, जोरदार टाळी वाजवा त्यांच्याकरता. छान, अतिशय गोड, बऱ्याच दिवसानंतर योग आहे, छान. आपणासही वंदन. सगळ्या मंडळी, सगळ्यांच्या चरणारविंद विनम्र भावे अभिवादन करतो. आणि चिंतनाकडे इकडं निमगाव असेल, इकडं बरीचशी सगळी परिसरातली मंडळी, सगळ्यांना धन्यवाद. आणि चिंतनाला सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल झालं का? वा. हेची दान देगा देवा तुझ भावा. देवा, द्यायचं असेल तर मला एवढंच दान माझ्या पदरी दे, की मला तुझा जीवनात विसर झाला नाही पाहिजे. याचं कारण, अप्राप्तश्य प्राप्त योगा हा प्राप्तश्य परिपालनम व्रतमाला हा क्षमा, किंवा योग कठिणाहुनी क्षेम
हो कलीला होय क्षीण, माझ्या जीवनात योग आलेला आहे, त्याचा क्षेम झालेला आहे, तुझा आठव झालेला आहे, याचा नाठव होऊ देऊ नको. देवा तुझा विसर नाही झाला पाहिजे, एवढंच दान मला दे, बाकी काही नको, आणखी काही नको, काही नको. तुझं गुणांवाद सातत्याने गाईल, फक्त गुण गाईन आवडी, ह्याची माझी सर्व जोडी, या पलीकडं मला काही नकोय. दैनंदिन जीवनात जीवन जगत असताना संसारामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या मुद्रा आणि द्रव्य अर्थात पैसा इम्पॉर्टंट आहे, पैसा महत्त्वाचा आहे. काही पैसा वगैरे पाहिजे का? पैसा मागा. तुकोबराय म्हणतायत न लगे मुक्ती आणि धनसंपदा, मला मुक्ती नकोय, कारण तुका म्हणे मुक्ती परनिली नवरी, ती आता दिवसचारी, ती आमच्या घरची ती तर दासी आहेत, मुक्तीही नको. अहो धन मागा, धनही नको, कारण द्रव्याचा तो आम्ही धरितो विटाळ, आम्ही त्या योगात सुखी आहोत, आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, तुमचे एरवित धन ते मज मृतिके समान. हे पैसा वगैरे आम्हाला काही लागत नाही. पैसा लागतो तो महाराज लोकाला लागतो, साधूला पैसा नाही लागत, साधूला पैसा नाही लागत. काय माहितीये का भोकरवाडीकर, धन के रहते ही आदमी संत बन सकता है, धन के रहते ही आदमी संत बन सकता है, लेकिन धन के लोभ रहते हुए आदमी कभी संत नहीं बन सकता. लोभ नसला पाहिजे. संतांची अपेक्षा काही नसते. महात्मा हा बोधानी मोठा असतो, महात्मा पैशानी मोठा नसतो, तो बोधानी मोठा असतो. मला धनही नको, काही संपदा, संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा, हे काहीच नकोय, फक्त मला ओनली संतांचा सहवास पाहिजे. याकरता तुम्ही गर्भवासाचं दुःख जरी दिलं तेही आम्ही पचवण्याकरता तयार आहोत. बघ गर्भवास तर तुम्ही परमार्थ करताय तो गर्भवासाच्या दुःखापासून मुक्त होण्याकरता, आणि इथं गर्भवास मागतायत, इथं गर्भवास मागतायत. गर्भवासाचे दुःख काही सामान्य आहे का? काय सांगू गर्भीची यातना, किती वेदना, असह्य वेदना गर्भवासात असतात. गर्भवासाचे दुःख गाडे आणि तुम्ही गर्भवास मागतायत. त्यावेळेस तुकोबरायांचं वचन आहे, तुकोबराय म्हणतायत पुढे भलं मोठं जर सुख असेल तर छोटंसं दुःख पचवण्याकरता काय अडचण आहे, काय अडचण आहे. बघा एखाद्याला अपेंडिक्स जर झाला तर डॉक्टर म्हणतात की तुझं पोट कापावं लागेल, बघ अपेंडिक्सचा तुझा रोग बरा होईल, मग वेदना होतील. त्यावेळेस तो म्हणतोय की भलं मोठं पुढं सुखच ना, अपेंडिक्सच्या वेदना थोड्याशा होतील पण पुढे सुख आहे ना, मग पुढं भलं मोठं सुख असेल तर छोटंसं दुःख पचवण्याकरता माणसं तयार होतात. मला सांगा चोरी चांगली आहे का वाईट आहे? नवनाथराव, नवनाथराव हा तुम्ही गणेशराव ना, हां चोरी चांगली आहे का वाईट आहे? तुम्ही वाईट म्हणलात, तुम्ही वाईट म्हणताय. बघा एक जणांनी चोरी केली, 10,000ची चोरी त्यांनी केली, मग त्याच्यावर त्याचं भागलं नाही, दुसरं कीर्तन करायला गेला, म्हणजे दुसरी चोरी करायला गेला, दुसरी चोरी करायला गेला. तिथं त्यांनी चोरी केली, चोरी केली, तिथं त्यांनी 5,000ची चोरी केली, पण तिथं त्या म्हाताऱ्याला जाग आली. बघ याने ते 5,000चं गाठोडं घेतलं, पैसे घेतले आणि हा तिथून निघून गेला. म्हाताऱ्याला जाग आली, अरे माझे 5,000 गेले, 5,000 गेले, 5,000 गेले. सकाळी उठून बघतोय तर एक काहीतरी गाठोडं वगैरे शेजारी पडलेलं होतं. ते गाठोडं उघडून बघितलं तर त्याच्यात 10,000 रुपये त्याला मिळाले. असं कारण तो चोरी घाईमध्ये त्या चोरांनी चोरी केली, त्याने 5,000 घेऊन गेला, पण 10,000 त्याचे तिथंच राहिले. 10,000 त्याला ते सापडल्यानंतर तो म्हणतो देवा अरे अशा चोऱ्यात रोज होऊ दे ना, हा जरा 5 जाऊन जर 10 भेटत असेल तर अशा चोऱ्या रोज झाल्या तर काय अडचण आहे, काय अडचण आहे. पुढे जर भलं मोठं सुख असेल तर छोटंसं दुःख पचवण्याकरता आम्ही तयार आहोत ना. मग ते गर्भवासाचं दुःख देणाराही तूच आहे, फक्त ते सुखाने घाल. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. हा अभंगाचा सरळ अर्थ आहे. मागणी मागतात, खरं तर मागणी आणि संत हे समीकरणच जुळत नाही. संत ते मागतील कसे आणि मागतील ते संत कसे? संतांच्या जीवनात कुठल्याच प्रकारचा स्वार्थ नसतो. मागतील कसे? तुकोबराय विरोध करतात. तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, हात पसरीजीने, भिक्षापात्र अवलंबीने, जळोजीने. मग धिक्कार करणारे तुकोबराय मागणी कसं मागतायत? खरं तर संतांच्या जीवनात कुठला स्वार्थ नसतो. एक त्यांच्या जीवनात स्वार्थ असतो, तो म्हणजे काही न मागणे. हाच त्यांचा स्वार्थ आहे, हाच त्यांचा स्वार्थ आहे. गरज असेल त्यावेळेस व्यक्ती मागणी मागतो. दुसरी महत्वाची गोष्ट स्वभाव असेल त्यावेळेस व्यक्ती मागणी मागतो. आणि तिसरी महत्वाची गोष्ट परंपरा असेल त्यावेळेस व्यक्ती मागणी मागतो. गरज असेल, एखाद्या गोष्टीची गरज असावी आणि ती आपल्याजवळ नसावी. अर्थात मी जर संभाजीनगरला 30-40 लाख रुपयाचं बांधकाम काढलं तर सरपंचांनी 10-20 लाख रुपये तात्यांनी मला सहज आणून देणं
म्हणजे गरज असेल त्यावेळेस तात्या मदत केली पाहिजे आणि मी घेणार तुमच्याकडून. हा ठीक आहे, म्हणजे तुम्हाला हा हे जिव्हाळ्याची माणसं आहेत. गरज असेल त्यावेळेस व्यक्ती मागणी मागतो. दुसरी महत्वाची गोष्ट, स्वभाव असेल त्यावेळेस व्यक्ती मागणी मागतो. स्वभाव असेल, दाणे कापे हात, एखाद्याचा दान देण्यामध्ये हात अजिबात, त्याचा दाणे कापे हात. करंदीकराची कविता आहे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता घेणाऱ्याने घेणाऱ्याचे हात कापून घ्यावे नाही, त्याची दानीवृत्ती आपण घेतली पाहिजे. खरं तर आता नवनाथराव आजचं सौजन्य, रोजच सौजन्य होते, एवढं सगळं द्रव्य द्यायचं, हे सगळं हे देण्याकरता माणसाचं अंतकरणच विशालतेचं पाहिजे ना. प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज मादानकर एका साधकांना त्यांना एका साधकाने प्रश्न केला, महाराज हे दान वगैरे कशा करता करायचं. प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज मादानकर म्हटले, आपलं काहीच नाही अशी बुद्धी दृढ होण्याकरता माणसाने दान केलं पाहिजे. एक सांगू का भोकरवाडीकर, सोडून जायचंय तर थोडंसं वाटून द्यायला शिका. सोडून जायचंय. काय होतं, कधी कधी देने के दिन होते लेकिन देने का दिल नहीं होता. किसी के पास देने का दिल होता है लेकिन देने के दिन नहीं होते. पण चांगला उत्सव तुम्ही करताय, देने के दिनही तुमच्याकडे आहेत, देने का दिलही तुमच्याकडे पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने स्वभाव असतो. एखाद्या व्यक्तीचा स्वभाव असतो, खिशात तांबूक असेल तरी ते दुसऱ्याला मागन, ते त्याचा स्वभाव ठरलेला आहे. स्वभाव आणि माणसाचा प्रॉपर आणि जो मूळ स्वभाव असतो तो कधी बदलत नसतो. आधी होता वाग्या, 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 आधी होता वाग्या. दैव योगे झाला पाग्या, झाला पाग्या, योगे झाला पाग्या, झाला पाग्या. त्याचा येळकोट राहिना, राहिना, त्याचा येळकोट राहिना, राहिना, त्याचा येळकोट राहिना, मूळ स्वभाव जाईना. 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 वा. आधी होता वाघ्या, दैव योगे झाला पाग्या, त्याचा येळकोट राहिना, मूळ स्वभाव जाईना. आधी होता कुठे कधी शांताबाई, हे लय अवघड असतं, याचं आम्हाला सगळंच जमतं बरं, सगळं आलं पाहिजे. रागाच्या भरात मैना गेली स्वगायाला, इळा लागला बाई बोटाला, ओ बोटाला, ओ ओ ओ ओ ओ ओ ओ. बस 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 बस, कामापुरतं आलं पाहिजे. स्वभाव असतो तो माणसाचा प्रॉपर स्वभाव, मूळ स्वभाव जो असतो तो बदलत नाही. चंद्रकांत महाराज गुरुवर्य पाठात विनोदाने सांगायचे, माऊली तुम्ही इथलेच का? इथलेच आहे. गुरुवर्य पाठात सांगायचे, एका मुलीला चांगली वेल एज्युकेटेड किंवा अर्थात चांगली सोयरीक म्हणजे चांगल्या घरातली माणसं त्या मुलीला पाहण्याकरता यावं, आणि आल्यानंतर तिला काही प्रश्न विचारले, तुला स्वयंपाक येतो का, घरातली कामं येतात का, तर ती हा म्हणायची. हा म्हणजे तिची भाषा शुद्धता नव्हती, भाषावरती कमांड नव्हती, लँग्वेज शुद्ध नव्हती तिची. कुठली सोयरीक नाकारल्या जायची, भाषा चांगली नाही, कशी सोयरीक जोडल्या जाईल. बघ बापानी पोराला सांगितलं, तिची जरा ट्युशन घे, जरा तिची भाषा शुद्धता कर, जरा कुठलाही याला हा 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 गावरान भाषा, सगळी भाषावर कमांड नाही. भावानी सांगितलं, ताई अगं कुणी सोयरीक चांगली माणसं आली, प्रश्न केला स्वयंपाक बनवता येतो, तर हो म्हणायचं. काहीही विचारलं, शेतातली कामं येतात, हो म्हणायचं. भांडण करायला येतं, हो म्हणायचं. म्हणजे काहीही विचारलं, अर्थात काहीही विचारलं तर हो म्हणायचं, प्रश्नाला उत्तर हो द्यायचं, हो होकार द्यायचं. काहीही विचारलं, भाऊ म्हटला तुला हे सगळं सांगितलेलं मी लक्षात तर आलं ना, ती म्हणे हा. म्हणजे माणसाचा जो स्वभाव असतो तो बदलत नाही. विठाला विठाला परंपरा असेल त्यावेळेस व्यक्ती मागणी मागतो. परंपरा असेल, आजही तुम्ही पाथर्डी जा, तुळजापूर जा, तुम्ही तुळजापूरला ज्यावेळेस ते एंट्री करणार, प्रवेशद्वार असतो, तिथं 2-2, 4-4 तळाचे त्या बिल्डिंगा असतात. त्या बिल्डिंगामधले जे पुजारी आहेत ते आजही 2-4 घरं मागतात, परडी हातात घेतात, जोगवा जोगवा जोगवा. ती पौराणिक परंपरा आहे, ती आजही ती जोपासतात. करोडोची प्रॉपर्टी आहे,
पण परंपरा जोपासण्याचं काम ते आजही करतात. परडी घेणार हातात, रोज 4 घरं तरी मागणार. आईचा जोगवा, आईचा जोगवा, जोगवा मागेन, जोगवा जोगवा मागेन, जोगवा जोगवा मागेन, हो जोगवा जोगवा मागण आईचा जोगवा जोगवा मागण जोगवा जोगवा मागण आईचा जोगवा जोगवा मागण वेत सारोनी माळ मी घालीन, सारणी माळ मी घालीन हाती पोताचा झेंडा मी घेईन, हाती बोधाचा झेंडा मी घेईन भेद रहित वारिशी मी जाईन हो. आईचा जोगवा, आईचा जोगवा, जोगवा मागेन, जोगवा जोगवा मागेन, जोगवा जोगवा मागेन. आईचा जोगवा जोगवा मागेन जोगवा जोगवा मागेन आजही 2-4 घरं जोगवा जोगवा मागतात. याचं कारण परंपरा आहे आणि ती परंपरा सांभाळली पाहिजे. तुकोबराने प्रत्येक वेळेस विटेवरच्या मालकाला भेटण्याकरता जावं, वारीला जावं. याचं कारण माझ्या वडिलाची मिरासिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. अर्थात परंपरा जोपासली पाहिजे. बाप जर भिंगरी पेत असेल तर बापा पोराने सुद्धा ती परंपरा अखंड, ही परंपरा मोडीत काढली पाहिजे की ही परंपरा फॉलो करणारेच आता पोरं जन्माला आलेत. काय करावं? अरे परंपरा सांभाळली पाहिजे. चांगल्या परंपरांना तुम्ही सांभाळा. तुकोबरांचे विचार आपल्या पोटात आलेत पाहिजे ना. तुकोबरांनी विटेवरच्या मालकाला भेटण्याकरता जावं, वारीला जावं. कशा करता येत आहे हो तुकोबराय? प्रत्येक वेळेस वारीला येता, कशा करता येत आहे? अरे हे पंढरपूर आमचं माहेर आहे, आमचं माहेर आहे. आम्ही येतो ना पंढरपूरला. एका जनार्दनी शरण, कशा करता येतो आम्ही पंढरपूरला? एका जनार्दनी शरण, येते माहेरची आठवण, येते माहेरची आठवण. माझे माहेर, माझे माहेर, माझे माहेर, माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तिरी, आहे भिवरेच्या तिरी, आहे भिवरेच्या तिरी, आहे भीमरेचा तिरी आहे भीमरेचा तिरी आहे भीमरेचा तिरी. माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण करीतसे पाप भंगा. वा करीतसे पाप भंगा. माझे 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 माहेर पंढरी, माझे माहेर, माझे माहेर, माझे माहेर, माझे माहेर, माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तिरी, आहे भीमरेचा तिरी आहे भीमरेचा तिरी भिवरेच्या तिरी, भिवरेच्या तिरी. वा, मला थोडंसं गायन करण्याचं नाद आहे बरं. महिला मंडळ म्हणतात कीर्तन बरा करू राहिला, मी याला पण मधून मधून येऊळूच राहिला. असं नको व्हायला. संतांचं माहेर आहे ना पंढरपूर. विटेवरच्या मालकाला भेटण्याकरता जावं. वैद्य बाबा सांगायचे, मरायच्या अगोदर माणसाने एकदा तरी वारी केली पाहिजे. वारकरी संप्रदायामध्ये वारीला अनन्य साधारण असं महत्त्व दिलंय. भोंग्याचा आवाज कमी करा, मॉनिटर साऊंडचा आवाज वाढवा. वारीला तुम्ही बहुधा सगळेजण जातात. मला कळालं शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या पालखीसाठी अश्व आपल्या गावातले कुणीतरी व्यक्तीने, चव्हाण कोणीतरी आहे, त्यांनी 2 लाख रुपये दिलेत. हा, रामदास चव्हाण कुठे आहेत? अरे क्या बात आहे, टाळी वाजवा त्यांच्याकरता. आपल्या गावातला आता फार मोठा सहभाग त्या वारीमध्ये, आपण त्यातले एक भागच त्या वारीमधले. तुमचा फार मोठा आता तुम्हाला मान आहे. गावातल्या सगळ्या तरुणांनी वारीला जा.
जगायला ऊर्जा तुम्हाला मिळेल, चेतना मिळेल, स्पंदनं मिळतील. वारीला जाऊन बघा, वारीचा आनंद तुम्हाला जगायला ऊर्जा मिळेल. एकदा वारीला जाऊन बघा. वारकरी संप्रदायामध्ये बघा तुम्ही, डॉक्टर पुण्यातील इनामदार यांनी विठ्ठल नामातला रिसर्च केला. हे वारकरी लोक यांना गुडघ्याचा त्रास होतो, बहुधा सगळ्यांना गुडघ्याचा त्रास होतो, पेन होतात, तरी ही माणसं 18 दिवसात, ओन्ली 18 दिवसात 250 किलोमीटर प्रवास कशी काढतात काही कळतच नाही. त्यांनी रिसर्च केला. ही ताकद फक्त विठ्ठल नामातली ताकद आहे. ज्यांना गुडघ्याचा त्रास होतो ना त्यांना चॅलेंज करतो मी, तुम्ही 18 दिवस वारीत चला. तुमच्या 18 दिवसात जर गुडघे दुखले ना तर मी कीर्तन करणं बंद करेल. सहज ज्ञानोबा तुकोबराच्या ठेक्यात ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, एक साथ ताली जय हो. ज्ञानदेव तुकाराम, ये भोकरवाडी नहीं, साक्षात पंढरपूर है. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, हरी ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. एक साथ ताली. हरी ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, हो ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान, माऊली ज्ञानेश्वर. वाव. वाह, मस्त तिकडे आनंद घेऊ राहील दोघ जण, एकनाथ शिंदे देवा भाऊ. वा, मस्त मस्त ताल चालला होता त्यांचा. आणि काय माहिती का तात्या, इथं जो आनंद आहे, कुठे गेले तात्या, बाहेर गेले. इथं जो आनंद आहे तरुणांनो, तो आनंद कुठंच नाही बरं. तो आनंद इथं जी स्पंदन आहे, जी इथं मंगलता आहे, दिव्यता आहे, रम्यता आहे, ती प्रसन्नता इथं पाहायला मिळते. इथं समाधान आहे. भजनाने आम्हाला विश्रांती मिळते, समाधान मिळतं माणसाला. बघा तुम्ही, इथं विश्रांती मिळते. घरी माणसाला सगळी भनभन आहे, घरी सगळी भनभन आहे, इथं विश्रांती आहे. माणसाला नरकात जायची गरजच नाही, माणसाने फक्त घरी राहावं. विठाल ज्ञानोबा तुकोबराच्या ठेक्यात वारकरी पावली टाकत विटेवरच्या मालकाला भेटण्याकरता जातात. खरं तर ज्ञानोबा तुकोबराय हा ठेका किती सुंदर ठेका आहे, तो म्हटलं पाहिजे आम्ही. पण ज्ञानोबा तुकोबराय म्हणा, हाही ठेका आम्हीच घेतलाय का, आम्ही म्हटलं पाहिजे. त्या भजनात वारकरी मंडळी जातात. 250 किलोमीटर प्रवास, जगायला ऊर्जा मिळते. वारीमध्ये बहुधा भरपूर मंडळी जातात, त्यांना माहीत आहे तिथला काय. तुम्ही बघा, पुण्यात जाऊन बघा, लाखो करोडो रुपयाचं दान धर्म करतात माऊली, लाखो करोडो रुपये. चटाई काय, घोंगड्या काय, काय काय दान करतात. तुम्ही येऊन बघा, एवढं दान. अहो ठरवलं तर 2-4 पोते बिस्कुटं गोळा होते ना. तुम्ही येऊन बघा, आळंदी ते पंढरपूर काय दान धर्म करतात. यांना जे जाते त्यांना माहीत आहे. मी असंच कीर्तनात म्हटलं भरपूर भेटतं. पाप्याच्या महिनं ते ऐकलं, पाप्याच्या बापाला धरलं आणि बळत दिंडीत कोंबलं. बरं, दिंडीत गेल्याच्या नंतर ते गंदगोळी घी का उघड्यो आणि पताक्यावाल्याच्या पुढं पापाची कळप पळती पुढे. पंढरपूरला जाईपर्यंत 2-3 पोते बिस्कुट गोळा केले, 1-2 पोते त्याने. तिथं गेला, चंद्रभागेत खळखळ पाण्याने नाहीलं, स्नान करून वरती आला. एक जण म्हटला, एवढी माझी संदूक सांभाळ, मी जरा स्नान करून येतो. तो स्नानाला गेला. यांनी संदूक, ती पेटी होती ती वाजून बघितली. त्याला वाटलं या पेटीत काहीतरी दिसतंय. तेवढ्याच रात्री घरी आला. ए दरवाजा उघड. बायकोला म्हणे, दरवाजा उघड, मी तुझ्या करता वस्तू आणली.
बायको म्हटली द्वादश एकादशी पारणं सोडायचं सोडून दिलं ना आदल्याच दिवशी तुझ्याकरता वस्तू आणली. काय वस्तू आणली? तुझ्याकरता मी पेटी घेऊन आलो. पण त्या पेटीला एक छोटीशी कुलूप होती. पटकन हातोडी आण चिमटा आण काहीतरी टोला टाकला त्या कुलपावरती. पेटी उघडल्या गेली तर त्या पेटीत निघालं वाटी वस्तारा. पंढरपूरला गेलं आणि वाटी वस्तारा घेऊन आलं. नाही तरी गेला जन्म वाया. म्हणजे कदम माऊली कीर्तनात सांगतात बाया घेतात बांगड्या माणसं घेतात घोंगड्या. विटेवरच्या मालकाला घरी घेऊन या. तुकोबरायांनी विटेवरच्या मालकाला भेटण्याकरता जावं. प्रत्येक वेळेस मान खाली घालतायत आणि विटेवरचा मालक एक दिवस मान उंचावून तुकोबरायांना बोलतायत, ओ तुकोबराय काहीतरी मागा. हे मागण्याकरता येतच नाही. मागण्याची आस पाहे मुखाकडे चिंतेल्या रोकडे मनोरथ. ओ तुकोबराय काहीतरी मागा. मागण्याकरता आम्ही येतच नाही. मग येता तरी कशाला? तुझ्या दर्शनाची आवड आहे म्हणून इथपर्यंत येतोय. परी आहे आवडी दर्शनाची. तुझ्या दर्शनाची आवड आहे म्हणून इथपर्यंत. काहीतरी मागा. नाही नकोय. तू का म्हणे तुझी न लगे दसोड. मला काहीच नकोय. अहो काहीतरी मागाव. तुका म्हण जीव भाव देवा पायी. तुका म्हण जीव भाव देवा पायी. देवोनिया काही न मागती. देवोनिया काही न मागती. तुका म्हण जीव भाव देवा पायी. तुका म्हण भाव देवा पायी. देवोनिया काही न मागती. देवोनिया काही न मागती. वा चंद्रकांत महाराज अतिशय प्रॉपर छान प्रमाण आपण दिलं. कीर्तनात प्रमाण येण्याकरता कीर्तनकार बुवा ही प्रमाणावर पाहिजे तेव्हा कीर्तनात प्रमाण येतात. त्या एक आत्ता प्रयागराजला जाण्याच्या अगोदर नाशिकला माझं कीर्तन झालं वडनेरला. कीर्तनात प्रमाण दिलं चंद्रकांत बुवा त्यांनी प्रमाण दिलं. म्हटलं प्रमाणाची संगती काही लागली नाही. दृष्टांत सिद्धांत काय विषय चालला आणि बुवाला म्हटलं काही प्रमाण काही प्रॉपर तुमचं बसलं नाही. ते म्हणे महाराज प्रमाण जाऊ द्यावं पण ठेवण कस का होती. ठेवण कस का होती. अशी माणसं आपल्याला भेटतात. पण ते तुकोबरायचं जीवन आहे. भाव समर्पित केला. वा माऊली चांगला हसले तुम्ही. मोकळा हसले. आणि हे माणसांनी हसलं पाहिजे राव. काय मंत्रीपद कोणाला भेटू आपल्याला काय गरज आणि काय पडलं तरी काय. काही इथं येऊन असं बसू देत आणि तसाच मेला मग रे. कसलं टेन्शन घेतो. रिलॅक्स होण्याकरता भीतीमुक्त चिंतामुक्त रिलॅक्स होण्याकरता सॅटिस्फाईड वाटण्याकरता हे कीर्तन आहे. इथं आल्यानंतर असं बसायचं का प्रसन्नतेने. लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन इन द वर्ल्ड. माणसाने सतीश बसलं पाहिजे. नाहीतर क्यू मियार होती तो सुरतच बैसी आहे. आनंद घेतला पाहिजे जगलं पाहिजे. काय क्षणाचा माणसाचा भरोसा राहिला नाही. घास इथपर्यंत घेतलाय तो मधी जाईल की नाही याची शाश्वती राहिली नाही. क्या जीवन की पकडी हे आस हातो में लिया तेरा नाही घास. इथपर्यंत घास आलाय तो जाऊ द्यायचा की नाही ते त्याच्या हातात आहे. क्षणभंगुर हे जाय न कळता. ग्रास गिळे सत्ता नाही हाती. ग्रास गिळे सत्ता नाही हाती. क्षणभंगुर हे जाय न कळता. ग्रास गिळे सत्ता नाही हाती. ग्रास गिळे सत्ता नाही हाती. क्षणाचा भरोसा नाही. भोकरवाडी कर जगून घ्या. काय तुम्हाला इकडे 10 एकर ऊस आहे. मग काय आमच्यावर वजन आणतो का. तुकोबरा इकडे 1000 एकर ऊस होता. सोन्याच्या ग्लासात ते दूध प्यायचेत सेवक मंडळीने. आपलं काय घेऊन बसलेत. काय घेऊन बसलेत. क्या तन मांझता ने एक दिन माटी में मिल जाना. क्या तन मांझता ने एक दिन माटी में मिल जाना. पवन चढ़े उड़ जाना रे पगले समय चूक पछताना. क्या तन मांझता रे क्या तन मांझता रे एक दिन माटी में मिल जाना. क्या तन मांझता रे एक दिन माटी में मिल जाना. तीन दिना तेरे तिरिया रोवे तेरा दिना तेरा भाई. जन्म जन्म तेरी माता रोवे करके आस पराई. करके आस पराई. क्या तन मांझता रे एक दिन माटी.
तू कोबरा आहे, काहीतरी मागा हो, डोक्यावरती ऋण झालंय. नाही नाही, मागण्याकरता येतच नाही रे देवा. अहो काहीतरी मागा, काहीतरी मागा. रोज हजारो समाज माझ्या दर्शनाकरता येतोय, काहीतरी मागण्याकरता येतोय. मी त्यांच्याकडे बघत देखील नाही रे. काही माणसं मंदिराच्या बाहेर भीक मागतात आणि काही इथं येऊन मागतात. मंदिराच्या बाहेरचे फक्त 1-2 रुपये मागतात, पण मंदिरात गेलेले किती मागतात रे देवा, किती मागतात. मग आपल्यापेक्षा मंदिराच्या बाहेरचे बरे नाही का? किती मागतात. मी त्यांच्याकडे डोकावूनही बघत नाही. काहीतरी मागा. नकोय देवा, तू फारच अट्टास करतोय ना, तर म्हणशी काही मागा. हेची देगा पांडुरंगा, हेची देगा पांडुरंगा. पण काय देगा पांडुरंगा? अभंगाचं प्रथम चरण. हेची दान देगा देवा, हा. हेची दान देगा देवा, हो हेची दान देगा देवा, हेची दान देगा. हो हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा, हो हेची दान देगा देवा. हो तुझा विसर न व्हावा, तुझा तुझा विसर न व्हावा, येन आव, हो येन हा गुणगायीन आवनी, गुणगायीन आवनी. हेची दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा. अविरनावरी येती माझी सर्व वाह. हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. देवा तुझा विसर नाही झाला पाहिजे, एवढंच दान दे, बाकी काही नको. चकारात्मक शब्द वापरला. हेची दान देगा देवा, तुझा विसर नाही झाला पाहिजे, बाकी काही नकोय. संत महात्मे ज्या ज्याही वेळेस देवाकडे जात आहेत, देव सोडून संतांनी काहीच मागितलं नाही. भोकरवाडीकर अर्थात देव सोडून काहीच मागितलं नाही. ज्यावेळेस अर्जुन आणि दुर्योधन भगवान श्रीकृष्ण परमात्म्याकडे जात आहेत, दुर्योधन म्हणतोय अर्जुना तुला काय मागायचं तर मागून घे. अर्जुन म्हणतोय दुर्योधना तुला काय मागायचं तर मागून घे. दुर्योधनाने 1700 सैन्य, तलवारी, घोडे घेतले आणि तो निघून गेला. मग अर्जुनाला काय राहिलं खाली? देव म्हणतोय अर्जुना हार तो तेरी पक्की है, तू रहेगा उदास, माखन तो ले गया दुर्योधन, क्या रहेगी छास. आता काय राहिलं तुझ्या हातात, काय राहिलं? त्यावेळेस अर्जुनाचं उत्तर घरी घेऊन जा. अर्जुन म्हणतोय दास कभी रहता है उदास, माखन तो ले गया दुर्योधन, लेकिन माखन चोर है मेरे पास, माखन चोर है मेरे पास, माखन चोर है मेरे पास. देव सखा जरी विश्व अवघे कृपा करी. अरे देवा माझा आत्माच तू आहे ना. श्याम है मेरी आत्मा, श्याम है मेरी आत्मा, श्याम बिना चैन, श्याम तेरे दर का जो गुलाम हो जाए, जुबा पे राधा 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 नाम हो जाए, किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो जाए, इंतजाम हो जाए. देवा तू आहेस ना, मग कसली उणीव आहे. काय माहिती का, जीवनात किती शत्रू असू द्या, किती शत्रू असू द्या माऊली, किती शत्रू असू द्या, गगन में जितने तारे होय उतने शत्रु होय, लेकिन जिसके ऊपर प्रभु राज की कृपा, उसका बाल ना बाका होय, उसका बाल ना बाका होय. देव असला पाहिजे. देव, संपूर्ण जग जरी तुमच्यावरती नाराज असेल ना, कृपा असली पाहिजे. आणि जे देव तुम्हाला ज्या दिवशी विसरेल ना, त्या दिवशी मग तुमच्या नाकात 2 कापसाचे बोळे असतील, मला समाज तुम्हाला पाहायला असेल. फक्त देवाची कृपा तुमच्यावरती असली पाहिजे, देवाची कृपा असली पाहिजे. काय माहिती का, आपण देवाकडे गेल्यानंतर देव मागत नाही, देवाचं मागतो. काय मागतो बाबा? देवाकडे गेल्यानंतर काय मागतो आपण? बोला की, देव मागतो का देवाचं मागतो?
बोला, घालीन लोटांगण मोकळं पटांगण, मी काहीच करत नाही. देव मागतो का देवाचं मागतो? देवाचं, अर्थात आपण लक्ष्मी मागतो. तुम्ही आम्ही सगळे काय मागतो? लक्ष्मी मागतो. आणि लक्ष्मी कोण आहे देवाची? कोण आहे? बोला की, कोण आहे देवाची? बायको. बायको. मग बायको देत असतं का कोणी? अरे आपण देवाचं मागतो. पण देव अर्जुना करता बायको देखील झाला. काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले, तो काय करू शकत नाही. बहु आहे करुणावंत, तो काय देऊ शकत नाही महाराज. बहीण झाला कुणाचा? कुणासाठी? कुणासाठी? चोखोबाची बहीण झाला शारंगधर. वहिनी उघडा दार हाका मारी, तो काय देऊ शकत नाही महाराज. तो समर्थ आहे ना. हा नाम्याची खीर चाखतो, चोखोबाची गुरे राखतो. हा नाम्याची खीर चाखतो, चोखोबाची गुरे राखतो. पुरंदराचा हा परमात्मा, पुरंदराचा हा परमात्मा. वाली दामाजीचा कानडा राजा पंढरीचा, 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 राजा पंढरीचा. राजा परब्रह्म हे भक्तासाठी. वा, सिस्टम यावर्षी फारच गोड आहे. वा, सिस्टम इतकी सुंदर आहे, फार प्रसन्न वाटते. खरं तर मला बरेचशा वेळेस असं वाटतं कीर्तन बाहेर असावं, पण जो या पेंडॉलमध्ये आनंद येतो ना, जे मंदिरात प्रसन्नता आनंद येतो, मला ती बाहेरही मला असं वाटतं ते कदापि तुम्हाला एखाद्या वेळेस नाही मिळणार. एखाद्या वेळेस करून बघा बाहेर, एक कीर्तन बाहेर करून बघा. पण ही जामवंतांची ही प्रसन्नतेची ताकद आहे. इथली ऊर्जा काहीतरी वेगळीच आहे. ही ऊर्जा काहीतरी वेगळी आहे. देवाचा विसर नाही झाला पाहिजे. ऐका ना, ऐका. आपण देवाकडे गेल्यानंतर देवाचं मागतो. खरं तर देव तुम्हाला आवडणं ही तुमच्या परमार्थाची सुरुवात आहे, पण देवाला तुम्ही आवडणं हा परमार्थाचा शेवट आहे. हा परमार्थाचा शेवट आहे. देवाला तुम्ही आवडले पाहिजे. देवाला, तोपर्यंत तुमचा परमार्थ हा साध्य होणार नाही. देवाला तुम्ही आवडले पाहिजे. या ट्रॅकनी तुमचं माझं जीवन असलं पाहिजे. त्याच्याशी खऱ्या अर्थाने अनन्यतेने कनेक्टिव्हिटी आमची कायम टिकून राहिली पाहिजे. देवाशी बघा, कनेक्टिव्हिटी कायम राहिली पाहिजे. देवाचा आणि तुमच्यात अंतर अजिबात पडलं नाही पाहिजे. अखंड सातत्याने भजन चालू राहिलं पाहिजे. ज्यावेळेस देव सोबत आहे ना, त्यावेळेस जोपर्यंत देव आहे, तुम्ही बघा, आम्ही कीर्तन करतो 2 तासात, आम्हाला कधीच वाटत नाही की आम्ही पैशासाठी कीर्तन करतो. हे आम्हाला कधीच वाटत नाही, कधीच वाटत नाही. तुम्ही स्वतःला नोट करा, स्वतःला नोट करा. जोपर्यंत कीर्तनकार येण्याच्या, तुम्हाला वाटतं कधी कीर्तन ऐकत असताना हा बाबा पैशासाठी कीर्तन करतोय? खरं सांगा, खरं सांगा, तोंड चोपडेपणा करू नका, खरं सांगा. वाटतं का? अजिबात. कीर्तनच असं आपण तल्लीन झालोय भगवंताच्या त्या अनुभूतीत. आम्ही प्रसन्नतेने कीर्तन ऐकतोय. हे सगळ्यांना नोटीस केल्यानंतर वाटतं. हां, भलं तुम्ही कीर्तनाच्या अगोदर आम्हाला हे एवढे घेतो, ते तेवढे घेतो, कीर्तन झाल्यानंतर आम्हाला बोलताल तुम्ही, पण कीर्तन चालू असताना तुमच्या अजिबात कदापि मनात येत नाही. 2 तास कीर्तन करत असताना ती प्रसन्नता, कीर्तन चांग होय अंग हरिरूप. प्रवास ज्यावेळेस आम्ही प्रवासाला लागलो का, मग आमच्या लक्षात येतं काय प्रवासी 200-400 किलोमीटर, पण इथं आल्यानंतर इतकं प्रसन्न वाटतं. ही कीर्तनाची महिमा आहे. आणि जोपर्यंत तुम्ही देवाच्या टचिंगमध्ये आहात ना, तोपर्यंत तुम्हाला प्रसन्नताच आहेत. ते स्मरण आणि ती स्पंदन, तुम्हाला आनंदच मिळणार. पण देवापासून थोडंसं दूर जा, तुम्हाला त्रास होणार. कीर्तन ऐकत असताना तुम्हाला असं कधी घरातलं ध्यान सुद्धा होत नाही. ती कीर्तनाची ताकद आहे बा, कीर्तनाची ताकद आहे. देवापासून वियोग झाला की त्रास होणार. ज्यावेळेस भगवान परमात्मा हस्तिनापुरावरून द्वारकेला निघाला, त्यावेळेस कुंती माता म्हणते, ना काना हमें छोडकर मत जाओ, ना काना हमें छोडकर मत जा. जोपर्यंत आमच्यावरती संकट होते, उत्तरा मातेच्या गर्भावरती ब्रह्म अस्त्र सोडलं, त्याही काळात देवा तूच रक्षण केलं. पांडवाचं रक्षण देखील तूच केलं. ज्यावेळेस वेदना होत होत्या, अशा वेदना उत्तरा मातेला होत होत्या. जळे माझी काया
लागला वनवा धावरे केशवा माय बापा जळे माझी काया. त्यावेळेस देखील तू रक्षण केलं, पांडवाचं रक्षण केलं, 100तला 1 देखील ठेवला नाही आणि 5 पांडवाच्या केसाला देखील धक्का लावला नाही. आणि आता कुठं अब कहा अच्छे दिन आ गए तो आप भागे जा रहे हो ना, ना काना हमें छोडकर मत जाओ. ना काना, चांगली माणसं दुरावतात त्यावेळेस त्रास होतो. कुंती माता म्हणते ना काना हमें छोडकर मत जाओ. देव म्हणतोय तुला मागायचं तर काय मागून घे. कुंती माता म्हणते विपदशंतुनः शश्वत तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनम यस्याद द पुनर्भवत दर्शनम. द्यायचं मला फक्त संकट दे, या पलीकडे मला तर काही नकोय, पण तू आम्हाला सोडून जाऊ नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. कारण हे शरीर आहे ना, यातला पिंजरा म्हणजे तू रे देवा, आम्हाला सोडून जाऊ नको रे. जाते हो छोड़ कर कान्हा कैसे जिएंगे हम बेदर्द बन गए कान्हा कैसे जिएंगे हम तोता बना के आपको पिंजरा बनेंगे हम पिंजरे में बंद कर कान्हा लोरी सुनाएंगे हम जाते हो छोड़ कर कान्हा ना कान्हा हमें छोडकर मत जाओ. ज्यावेळेस कनेक्टिव्हिटी आहे ना तोपर्यंत समाधान आहे. देव ज्यावेळेस दुरावतो ना त्यावेळेस त्रास होतो. ऐका ऐका, त्रास होतो. तुम्ही बघा, आमची कनेक्टिव्हिटी नाही राहिली. बँकेत जर आपलं ट्रान्झॅक्शन नसेल, बँकेत जरा पैसा नसेल तर त्यावेळेस मॅनेजरचा फोन येतो, HDFC मधून आम्ही बोलतोय, तुमचं जरा ट्रान्झॅक्शन वगैरे काय ब्लॉक होण्याची शक्यता आहे, खातं काहीतरी FD वगैरे काहीतरी वाढवा, नाहीतरी अकाउंट ब्लॉक होईल. अहो साधं बँकेत जर पैसा नसेल तर मॅनेजरचा फोन येतो, तुमचा अकाउंट ब्लॉक होईल, हो हे अकाउंट सांभाळा, हे अकाउंट सांभाळा. पण देवाने जर एखादा मेसेज दिला आम्हाला, भजन करत नाही ना तू, हे ब्लॉक करून टाकतो, तो इतका निर्दयी नाहीच हो. त्यांनी जर ठरवलं तर तो कधी आपल्याला ब्लॉक करू शकतो, कधीही ब्लॉक करू शकतो. 3.5 हातेचा नरदे आहे, यात कुठले पैसे, कुठला इड्रॉल करणार तुम्ही? यात इड्रॉल फक्त हरिनामाचा इड्रॉल करा. तिथं इड्रॉल नसेल बँकमध्ये तर बँक ब्लॉक होऊन जातं खातं हो. पण हे त्यांनी जर ठरवलं ना, मग कधी ब्लॉक होईल सांगता येत नाही. कधी ब्लॉक, कनेक्टिव्हिटी ठेवा आणि ते भजनच तुमच्या कामी येणार आहे. ती भजनाची तुम्ही शिदोरी ती वाढवा. तुम्ही हरिनामाच्या बँकेमध्ये राम नाम धन जतन करा. ऐका बरं माऊली, चष्म्यावाले तुम्ही कुठले? हा, बक्षीसवाडी. बक्षीसवाडी इथं बक्षीस असेल तर बघ द्या की काही बक्षीस. वा वा, टचिंग मध्ये बघा. या खात्यामध्ये फक्त हरिनामाच्या बँकेमध्ये राम नाम धन जतन करा. का ही हरिनामाची बँक अरे शेवटी येईल तुमच्या कामा. म्हणून हरिनामाच्या बँकेमध्ये राम नाम धन जतन करा, राम नाम धन जतन करा. ओनली भजन येणार आहे, पैसा घर हे सगळं इथंच राहणार आहे. माहिती आहे तुम्हाला? तू ऐक ना ग बाई, बघा तुम्ही, तू म्हणशील घरदार हे इथंच राहत सार. अरे माणूस मेल्यावर त्याच गावाबाहेर घर, माणूस मेल्यावर त्याच घर, माणूस मेल्यावर त्याच गावाबाहेर घर, माणूस मेल्यावर त्याच गावाबाहेर घर. तू म्हणशील पैसा अडका इथंच राहतो बर का, माणूस मेल्यावर संग एक मातीचा मडका, माणूस मेल्यावर संग मातीचा मडका, माणूस मेल्यावर संग मातीचा मडका. असं माणूस मेल्यावर संग मातीचा मडका. घे 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 हरिनाम घे, घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. हात लावणी नशिबाला, हात लावणी नशिबाला, रडतो रे ठाई ठाई. या संसारापायी, 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 संसारापायी.
येणार आहे माऊली. टोपीवाले तुमचं काय नाव? बळीराम. आवाज कडक आहे तुमचा. वा बळीराम माऊली. माळा आहे ना गळ्यात, छान आहे. वा 2 आहे. वा क्या बात आहे. मरायचं हे सगळं शाश्वत आहे आपल्याला, प्रत्येकाला मरायचं आहे. ऐका ना भोकरवाडीकर, 2 गोष्टीला विसरू नका. एक देवाला विसरू नका आणि एक मरणाला विसरू नका. देवाला विसरला तर विसरली तया थोर झाली. तुका म्हणे त्यानी मनुष्यपणा केली आणि देवा विसरोनी. वाह वाह वाह, बहुत बढ़िया नितिन महाराज. माझे तुका म्हणे त्याने मनुष्यपणा केली आणि देवा विसरोनी. हो केली म्हणती मी माझे. वा नितीन महाराज, फार सुंदर. मनुष्यपणातली सगळ्यात मोठा लॉस काय असेल तर जीवनातली देवाचं भजन किंवा देवाला विसरणं ही सगळ्यात मोठी हानी आहे. देवाला विसरू नका आणि मरणाला विसरू नका. जव ऐका काळाचे दूर ठेला तव तू हरी गुण ऐकवहिला. वा वा. गावातलेच ना, निमगावचे भजने आणि इथली माणसं चांगली तयारी आहे, चांगला पाठ आहे, चिंतनीय माणसं आहे. ऐका वा, देवाला आणि मरणाला विसरू नका. मरणाची कर नाही आठवण, मरणाची कर नाही आठवण, वा वा. मरणाची कर नाही आठवण, मरणाची कर नाही आठवण. हिताचे धन लोभ हेवा, हिताचे धन लोभ हेवा, मरणाची कर नाही आठवण, मरणाची कर नाही आठवण, मरणाची कर नाही आठवण, मरणाची कर नाही आठवण. हे मस्त. वा, सवत असली की जरा बरं राहतं. आणि विषय म्हणजे एखादा विषय लागून आला की संजय राऊतला असे विषयच पाहिजे बघ. वा, माणसं गोड आहे. वा, मरणाला विसरू नका आणि तुमच्या जीवनात झाल्याशिवाय राहणार नाही. शाश्वत आहे बुवा, ते विसरू नका. सुखदुःखाचा लपंडाव खेळता खेळता प्रत्येकाला मारायचंय, याची शाश्वती ठेवा फक्त. आता आठवलं म्हणून सांगतो. गुरुवर्य पाठात विनोदानी सांगायचे, राजाने सभा भरवली, जो कोणी स्वर्गातून वनकुसुमांची माळ आणून देईन मी त्याला अर्ध राज्य देऊन टाकील. गावातले लोक म्हटले, सभेतले लोक म्हटले, काय राजा मूर्ख आहे की काय? स्वर्गातून वनकुसुमांची माळ आणणे करता त्याला मरावं लागेल ना. आणि स्वर्गातून वनकुसुमांची माळ आणणं एवढं शक्य आहे का? एवढं सोपं आहे का ते? मरावं लागेल मग जावं लागेल. पण एक बहादर उठला बा, तो म्हटला मी स्वर्गातून वनकुसुमांची माळ आणून देतो, आणि नाही आणली तर द्याल ती शिक्षा भोगायला तयार आहे, फासावर दिला जाईल. हो मान्य आहे, पण त्याकरता 30 दिवस द्या माझ्याकरता. 30 दिवस द्या, 30 दिवसात तुम्हाला स्वर्गातून वनकुसुमांची माळ आणून देतो. ठीक आहे. हा बहादर गेला घरी. 29 दिवस पूर्ण झाले. शेवटचा दिवस उजडला. कसली काय स्वर्गातून वनकुसुमांची माळ? घरात गेला, बाज पडलेली होती, त्या बाजीचा काथ्या सोडला, ते काथा काढला, त्या काथ्याची माळ बनवली. सभा इकडे भरवल्या गेली, कारण हा स्वर्गातून वनकुसुमांची माळ आणणारी. सगळी सभा वाट पाहते, सगळा दरबार भरलेला आहे. राजा विचारतोय, हा तिथं हजर झाला, स्वर्गातून वनकुसुमांची माळ आणली का? हा म्हटला, हो स्वर्गातून वनकुसुमांची माळ घेऊन आलो. चल पटकन दाखव. हा म्हटला, त्याकरता एक अट आहे. काय अट आहे? एक अट आहे, माळ दाखवणार आहे, पण एक अट आहे. काय अट आहे? जो कोणी पुण्यवान असेल त्याला वनकुसुमांची माळ दिसेल. तात्या, जो कोणी पुण्यवान असेल त्याला वनकुसुमांची माळ दिसेल, आणि जो कोणी पापी असेल त्याला काथ्याची माळ दिसेल. राजा म्हणतो, प्रधान हा नक्की बारामतीला शिकायला होता. तुले काय दिसून राहिलं? राजा, तुम्हाला जे दिसून राहिलं तेच मला दिसून राहिलं. मन वनकुसुमांची माळ, लोक पापी म्हणते. सगळा दरबार कळत न कळत आपल्याकडून पाप घडतच की. आता महिला मंडळ सकाळी सकाळी स्वयंपाक बनवताना चुलीमध्ये ज्यावेळेस लाकडं घालतात, त्या लाकडामध्ये अनेक कीटकांचे घरं वसलेले असतात की. फक्त ते न कळत आपल्याकडून पाप घडतच की काय, हे की नाही? ज्यावेळेस तुम्ही भाकरी बनवता असताना दोन्ही अंगुठ्यांनी ती परात दाबलेली असते,
मग त्या अंगुठ्याचा मऊ मलादार जो मळ आहे तो भाकरीत मिक्स होतो आणि नवऱ्याला खाऊ घालण्याचं पुण्य लागतंच की लागतंच. कळत न कळत एक आंधळा गावात आला. आंधळ्याला बाबा पांगळ्याला, 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 आंधळ्याला बाबा, आंधळ्याला बाबा पांगळ्याला एक एक पैसा धर्माला, आंधळ्याला बाबा पांगळ्याला एक एक पैसा धर्माला, हो एक एक पैसा धर्माला. आंधळ्याला बाबा, आंधळ्याला बाबा पांगळ्याला एक एक पैसा धर्माला, आंधळ्याला बाबा पांगळ्याला एक एक पैसा धर्माला, आंधळ्याला एक एक पैसा धर्माला, एक एक पैसा धर्माला. आंधळ गेलं, गावात गेलं, दुसऱ्या ताळावून मालकाने 10चा ठोकळा टाकला, वरती पाहिलं दुसऱ्या डोळ्यावरती पडलं, गेला दुसरा डोळा. म्हणजे करायला गेलं पुण्य आणि झालं पाप. म्हणजे कळत न कळत आपल्याकडून रोज पाप घडतात. सगळा दरबार वनकुसुमांची माळ म्हणतोय, सगळा दरबार. याचं एकमेव कारण तुम्ही पापाच्या प्रभावामुळे काठ्याला देखील वनकुसुमांची माळ म्हणताय ना, तसं तसं कालाच्या प्रभावापुढे तुम्हाला मृत्यू देखील मान्य करावं लागेल. बा विठाल विठाल. देवाचा विसर नाही झाला पाहिजे एवढीच भीक माझ्या झोळीत आज टाकून द्या. रोज आम्ही थोडंसं भजन वाढवा. बरीचशी तरुण मंडळी आहेत, ही सगळी कनेक्टिव्हिटी आहे. परमार्थात ही सगळी मंडळी, आमचे नवनाथराव, ही सगळी मंडळी येतातच. पण ऐका ना, ऐका ना, मी भीक मागतो तुम्हाला. श्रीराम जयराम म्हटल्याशिवाय घराच्या बाहेर पडू नका. हनुमान चालीसा घेतल्याशिवाय तरुणांनो घराच्या बाहेर पडू नका. राम रक्षा स्तोत्र घेतल्याशिवाय घराच्या बाहेर पडू नका. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकैकमक्षरम पुंसा महापातकनाशनम ध्यात्वा नीलोत्पल श्यामम रामम राजीवलोचनम जानकी लक्ष्मणोपेतम जटा मुकुटमंडितम सासी तून धनुर्बाणम पाणिम नक्तचरांतकम स्वलीलया जगत्रातुर आविर्भूतमजम विभुम राम रक्षा पठेत प्राज्ञ पापग्निम सर्व कामदाम क्षीरो मे राघव पातु भालम दशरथात्मजः जिह्वा विद्यानिध पातु कंठम भरतवंदिताः स्कंदो दिव्यायुध पातु भुजो भग्नेशकार मुख करो सीतापती पातु. हे आम्ही रोज म्हणा. ज्यांना शुगर आहे ना त्यांनी राम रक्षा स्तोत्र मधलं फक्त एक श्लोक, फक्त तो श्रद्धेने म्हणा. आपदाम पहरतार दातार सर्व संपदाम लोकाभिरामम श्रीराम भूयो भूयो नमाम्यहम. ज्यांना शुगर बीपीचा त्रास आहे ना त्यांना 6 महिन्यात जर त्याचा बीपी शुगरचा त्रास नष्ट नाही झाला ना तर कीर्तन करणं बंद करेल. हे अनेकशे रिझल्ट आहे, ती ताकद आहे. फक्त ते श्रद्धेने करा. तो श्लोक रोज पाठ करा आणि तो श्लोक रोज म्हणा म्हणा. जगायला ऊर्जा मिळेल. भजन राम रामेती रामेती रमे रामे मनोरामे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वराणने. विष्णू सहस्रनामाची फलश्रुती ओनली एका राम शब्दात आहे. जय श्रीराम म्हणा की जय श्रीराम, जय श्रीराम. अलीकडे आता काही ठिकाणी आपल्या तरुणाचा आवाज पाहायला मिळतो. आपण म्हणाव जय श्रीराम. पाठीमागचे म्हणतात, पाठीमागचे आवाज नाही राहिला आता त्यांच्याकडे त्या तंबाखूमुळं व्यसनामुळं. जय श्रीराम ताकद नाही राहिली, ती अंगात रग नाही राहिली. व्यसन कमी करा. अलीकडे दाढ्या वाढवल्या, कोर वडला म्हणजे कुणी छत्रपती शिवाजी महाराज होत नाही. अलीकडे आम्हाला ज्ञानेश्वरी गाथा थोडंसं वाचता येईल का? ती अक्षरे नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका. भीक मागतो मी तुम्हाला 5 ओव्या ज्ञानेश्वरीच्या वाचल्याशिवाय घराच्या बाहेर पडू नका. दत्ता, मला आज एक स्वप्न पडलं सकाळी 4 वाजता. नारदाच्या गादीवर एक खोटं बोलणार नाही. तू मला सकाळी फोन केला आणि म्हटलं महाराज मी ज्ञानेश्वरी करता बसलेलो आहे, मला एक अध्याय घ्यायचा आहे, तो फास्ट म्हणला तर चालेल का? मी फास्ट वाचला तर चालेल का? म्हटलं तू वाच फक्त, पण रोज वाच वाच. असं मला स्वप्न सकाळी पडलं बरं. आणि ज्ञानेश्वरी तुझ्याकडे नसेल तर मी तुला ज्ञानेश्वरी देतो, पण रोज तू एक 10 ओव्या वाचल्याशिवाय ज्ञानेश्वरीच्या घराच्या बाहेर पडू नको. हे सगळ्या तरुणांनी करा. ज्ञानेश्वरी कळू देऊ नका. आम्हाला तरी काय कळतं आणखी ज्ञानेश्वरीचं? कुठं काय कळतं आम्हाला? काय ओव्या ज्ञानोबारांचं भाष्य आहे, कळत नाही. पण झटत राहा, झटत राहा. लेकराला तरी कुठं माय कळती का? पण झटत राहा, त्याला दूध माय देतीस. हो दूध माय देतीस. तसं तुम्ही ज्ञानेश्वरीला टचिंगमध्ये राहा, झटत राहा. एक दिवस तुम्हाला कधी ब्रह्म अमृताचा प्याला तुमच्या हातात मिळेल, तुमच्या कळणार देखील नाही तुम्हाला. झटत राहा, वाचत राहा. ऐका ऐका, साधनेवरती
आम्ही साधना करतोय पण आम्हाला फलाची अपेक्षा लगेच आहे. आता हे तात्या मोठ्या कष्टातून सहवासातून एवढ्या स्टेपपर्यंत आले. गावात कॅमेरे काय, मुख्यमंत्र्यापर्यंत गावाची चर्चा नेऊन ठेवली. अखंड म्हणजे त्यांनाही त्रास झाला. आता ही सिस्टम असेल, 1-2 भोंगे असतील सुरुवातीला, 1-2 पट्ट्या असतील, हे वाढत गेलं ना. पण त्याच्या अखंड सातत्य ठेवलं की कुठल्याही गोष्टीचं वाढत जातं. आम्हाला सुरुवातीला काय होत, पण ही साधनेची आणि भजनाची ताकद आहे. चैतन्य महाराजांना मी पाहिलेलं आहे सुरुवातीला वाजवत असताना, पण आताची तयारी, चंद्रकांत महाराज, ही सगळी मंडळी, साधना त्याचं फळ नक्की मिळतं अखंड सातत्याने. आमचा शुभमराव असेल, या वयात 2-4 हायवे, हे क्रेशर वगैरे, मला घराचं काम काढलं की गरजच नाही, हे सगळे माणसं तयारच आहे. बरं, हे सगळं तयार करून ठेवलं म्हणजे बरं आहे की नाही. तसे माणसं, हे सगळं काय माहिती आहे का, तुम्ही साधनेवरती फोकस ठेवा. बोकरवाडीकर, आता हे आर्मी असेल, हे इंजिनियर, हे काय सहज झाले का? यांनी त्रास सहन केला, रात्रंदिवस मेहनत केली. 4-4, 10-10 किलोमीटर ते गोळा फेक असेल, ते व्यायामाचं साहित्य पाहिलं की मी घरात पाहिलं की काय, आम्हाला देऊन टाका जरा, आम्ही काय नाही की नाही. साधना करत राहा, फळ पदरी पडेल. ऐका, हरिपाठ वाचत राहा, फळ मिळेल तुम्हाला, एक दिवस मिळेल. आम्ही आठवलं म्हणून सांगतो आणि थांबतो. आता आळंदीला शिक्षण जोग महाराजांच्या संस्थेत असताना, गुले बाबाकडे असताना, मी वैष्णव सदनला असताना, आम्ही मधुकरी होते आमची चरोलीला. मधुकरीला ज्या घरी मी मधुकरीला जायचो, त्या घरातल्या त्या मुलीचं लग्न जमणार. तर बाप म्हटला, बायकोचा त्यांच्या दोघांचा संवाद चालू होता, मी ते ऐकलं सगळं. तो बायकोला सांगतोय, पोरगा माळकरी आहे, कार परवाचं आलेलं स्थळ, पोरगा माळकरी आहे, टाळकरी आहे, भजन करतो, कीर्तन करतो, आपली पोरगी हरिपाठ गाणारी रोजची, आपली पोरगी देऊन टाकू, पोरीचं भलं होईल. पण बायको म्हटली, अजिबात नाही. परवाचं स्थळ आलं होतं, ते 50 लाख पॅकेज होतं ना, ते स्थळ फार चांगलं आहे, ते स्थळ मला आवडतं, तिथं आपण पोरगी देऊन टाकू, तिथं पोरगी. पण हा म्हटला, मी त्याला थंडीत घाम येताना पाहिलेलं आहे, मी त्याला ते स्थळ जे आहे ना, मी थंडीत घाम येताना पाहिलेलं आहे, मी त्याला फुटाणे खाताना पाहिलेलं आहे, मी खारा चिवडा खाताना पाहिलेलं आहे. चिवडा वगैरे आणखी काय असतं, हे सगळं मी पाहिलेलं आहे. नाही, चिवड्याला आणि खाऱ्याला किती पैसे लागते, पोरगी द्यायची तर तिथंच द्यायची. नाही हो, पोरगी नाही, तिथं नको पोरगी तिथं. तुम्हाला माहितीये का, त्या पोराचे मायबाप मरेले, म्हणजे मायबाप मरेले ही पण फॅशनच झाली आता. पोरगी द्यायची तर पोरगी तिथंच द्यायची. नावीलाच झाला. पोरगी म्हणे, बाबा आता आईसमोर काही बोलता येत नाही. ती बापाला इष्ट देवता म्हणजे देवताच मानत होती. बापाला खूप मानायची. बाप रडायला लागला, पण बाबा काही अडचण नाही, आई जिथं म्हणेल तिथं मी काही अडचण नाही, मी नांदायला तयार आहे. लग्न झालं. लग्न झाल्यानंतर ही पोरगी हरिपाठ सोडला नाही ना, रोज हरिपाठ म्हणायची, रोज हरिपाठ. हा पिऊन यायचा, तिला मारायचा रोज, पण हिनं हरिपाठ सोडला नाही, रोज मारायचा. पण हरिपाठावरती विश्वास होता, साधनेवरती विश्वास होता. 2 वर्ष तिनं नवऱ्याचा मार खाल्ला, 2 वर्ष मार खाल्ला. पण 3ऱ्या वर्षी हा देखील तिच्यासोबत हरिपाठाला बसायला लागला. ही साधनेची विशेषता असते, ही भजनाची विशेषता असते. रोज तिच्यासोबत तोही हरिपाठ म्हणायला लागला. ज्या माणसाच्या घरात टाळ आहे, पखवाद आहे, मृदंग आहे, त्या घरातलं चैतन्य काही वेगळं स्पंदन असतात. म्हणून भीक मागतो, भजन कीर्तन सहवासात थोडंसं जेवढं घडेल तेवढं करत चला, एवढी भीक मागतो तुम्हाला. देवाचा विसर नाही झाला पाहिजे. देवाचा विसर जर झाला तर जीवनात हानी होईल. तरुणांनो, भजन वाढवा, थोडंसं भजन वाढवा. छत्रपती शिवाजी महाराजांनी एक मावळा आपलासा केला, एक मावळा. ज्यावेळेस गोलकोंड्याचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांना भेटायला आला, तुम्हाला यावं लागतंय. कुठं? गोलकोंड्याचा राजा म्हणतोय, कर्नाटकात तुम्हाला यावं लागेल. तर छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या भेटी करता जात आहेत. एक मावळा बघा, छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या भेटी करता जात आहेत. पालख्या सजवल्या, पालख्या निघतायत. पालखी अर्ध्या प्रवास थांबल्या गेला, लख माती पडलेले. पालख्या थांबवल्या. का पालखी थांबवली? कुणीतरी भेटीस आलंय, तुमच्या भेटीस आलंय. पालखीतून छत्रपती शिवाजी महाराज खाली उतरले तर बघताय तर गोलकोंड्याचा राजा छत्रपतींना भेटण्याकरता आला. अरे आम्ही तुमच्या भेटीला येतोय आणि तुम्ही इथं भेटीला? त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, तुमचे पाय आमच्या कर्नाटकात लागण्या अगोदर तुमचे पाय आमच्या मस्तकाला लागावेत म्हणून इथपर्यंत आलो. ज्यावेळेस गोलकोंड्याचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांना घेऊन जातोय, दुसऱ्या दिवशी सकाळ झाली आहे,
त्यावेळेस गोलकोंड्याचा राजा म्हणतोय ही व्यायामशाळा दिसतेय, हे अश्व दिसतायत, हे हत्ती बघताय तुम्ही सगळं, हे सगळे चांदीच्या ढाली बघताय तुम्ही, हे सगळं आमचं विश्व आहे, हे हजारो हत्ती बघताय, हे सगळं आमचं विश्व आहे, सगळं आमचं विश्व आहे. तुमच्या महाराष्ट्रात आहे का असे हत्ती? असे हत्ती आहेत का तुमच्या महाराष्ट्रात? त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज म्हणतायत आमच्या महाराष्ट्रात हत्ती नाही राव, पण एक एक माणूसच हत्तीसारखा आहे, एक एक माणूस हत्तीसारखा आहे का कोणी हत्तीसारखा माणूस सोबत? येसाजी कंक दिसतोय ना, हा देखील बघा तुम्ही हत्तीसारखा आहे, हत्तीसारखा. आमच्या हत्ती सोबत मला युद्ध खेळेल का? का नाही खेळणार? का नाही खेळणार? मला युद्धाची तयारी झाली आहे, सगळा समाज समोर बसलेला आहे. अरे येसाजी कंकांना सांगतायत, अरे येसाजी, अरे ए येसाजी, ये 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 पाठीमागे ये, येसाजी ये पाठीमाग. नाही नाही नाही, छत्रपती शिवाजी महाराजांचा हात पाठीवरती पडलेला आहे, राजांचा हात पाठीवरती पडलाय. नाही नाही, परत नाही फिरणार. अरे ये, नाही येणार. उन्मत्त झालेला हत्ती, मदिरा पाजवली त्याला, उन्मत्त झालेला हत्ती सोंडीमध्ये त्या ठिकाणी येसाजी कंकला पकडतायत, गर 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 आकाशाच्या दिशेने फेकतायत. येसाजी कंकनी मेनातली तलवार काढली आणि सरदिशे हत्तीच्या सोंड्यावरती चालवण्यात आली. कर्नाटकातला हत्ती जो आहे, त्या कर्नाटकातल्या हत्तीचा पराभव झाला. कर्नाटकातला हत्ती मेला, हरला. महाराष्ट्रातल्या हत्तीचा विजय झाला, महाराष्ट्रातल्या हत्तीचा विजय झाला. गोलकोंड्याच्या राजाने गळ्यातले हिरे माणिक मोत्याची हारच घेऊन येत आहेत. ए येसाजी घे घे बक्षीस म्हणून. त्यावेळेस येसाजी कंक म्हणतायत छत्रपती शिवाजी महाराजांचा हात पाठीवरती पडलेला आहे रे, कुणाच्या आशीर्वादाची कुणाच्या बक्षिसाची मला गरज नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याही व्यक्तीच्या खांद्यावरती हात टाकला तो माणूस आपलासा केला. आपण ज्याच्या गाडीत फिरतो 2-2, 4-4 महिने त्याच्याविषयीच उतरले का काड्या सुरू, त्याचं काय त्याच्याकडूनच घेतो. एक एक माणूस आपलासा केला राव. ते छत्रपती शिवाजी महाराज. छ म्हणजे 36 हत्तीचं बळ, त्र म्हणजे त्राई मुद्रांना त्राई त्राई करणारे, प म्हणजे परत कधी न फिरणारे, ती म्हणजे तीनही काळात ज्यांचा जय जयकार आहेत ते छत्रपती शिवाजी महाराज आहे. ते छत्रपती शिवाजी महाराज. महाराणा प्रताप असेल, काय योद्धा होऊन गेलात, असे योद्धे पुन्हा पाहायला मिळत नाही, असे योद्धे पुन्हा पाहायला. अरे आम्ही त्यांच्याच रक्तातली आहोत ना, आम्ही काय सामान्य आहोत का? आम्ही सामान्य आहोत. सह्याद्रीचे पुत्र मावळे हा हे 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 असं. सह्याद्रीचे पुत्र मावळे जरी कोवळे रंग सावळे, वाहती भान शुभा खातीर, वाहती भान शुभा खातीर. 16 वर्षाचा होता बहादर अशा शिव छत्रपती हलगार जी जी जी, छत्रपती हलगार जी 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 जी, असा असा. धन्य धन्य शिवाजी शूर आहे, धन्य धन्य शिवाजी शूर पराक्रमी थोर, बाजूनी पाणी दृष्ट मुघलास, बाजूनी पाणी दृष्ट मुघलास. घडविला स्वराज्याचा इतिहास, कीर्तीचा डंक फिरे गगनात जी 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 जी, डंक फिरे गगनात जी 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 जी, स्वातंत्र्याच्या रक्षणा असं. मावळे झाले तयार, मावळे झाले तयार, हर हर महादेव गर्जना झाले अमर. हे रामाजी जी, हे रामाजी जी, हे रामाजी जी, हे रामाजी, हा हे रामाजी जी 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 जी. जय भवानी, हर 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 महादेव. वा काय काय याला म्हणतात ताकद. 80 वर्षाचा मावळा, वा. वृद्ध होती तरणे, ती ताकद राव कीर्तनात, ती भजनातली ऊर्जा आहे. तरुणांनो थोडासा वेळ भजना करता छत्रपतींचा इतिहास आम्हाला थोडासा, महाराणा प्रताप यांचा इतिहास आम्हाला वाचता येईल का? थोडासा मोबाईल बाजूला सारा, थोडंसं भजन,
थोडंसं आपण जो अभ्यास करतो त्याकडे वेळ द्या. एक जण तरुणाला म्हटलं ते काय मोबाईलमध्ये मी पाहिलं, त्याला म्हटलं अरे दे मोबाईल सोडून, ती भली मोठी व्याधी आहे मोबाईल कुठपर्यंत ते मोबाईल, अरे थोडासा वेळ बाजूला, मोबाईल दे सोडून. ते म्हणे महाराज मी बायको सोडीन पण मोबाईल नाही सोडणार. अवघड का, एवढं व्यसन लागलंय माणसाला. वा मौली क्या बात. थोडासा अलीकडे बिघडण्याचे साधनं खूप झालेत पण सुधारण्याचे साधनं राहिले नाहीत. स्वतःचा बाप स्वतःची आई पोरगं रडायला लागलं की त्याच्या हातात कार्टून लावून देणार, मोबाईल लावून देणार, 10-15 मिनटं. बिघडण्याचे साधनं मोबाईल नाही. असा एखादा माणूस जर असेल तर त्यांनी हात वरती करा. मोबाईल ज्या घरात नाही, टी व्ही ज्या घरात नाही, ज्याच्याकडे मोबाईल नसेल त्याने हात वर करा. आजच्या कीर्तनातलं पाकिट आणि नारळ त्याला देऊन टाकतो. ज्याच्याकडे मोबाईल नाही अशाने हात वर करा, त्याला नारळ आणि पाकिट देऊन टाकतो. करा की हातवर. एखादं चाप्टर आहे मतरी करते ना हातवर, नाही तर पाकिटापुरते घी पाकिट आणि नारळ. आपल्याला काय त्याला काय माहिती आहे, पण आम्ही लई चाप्टर आहे. मी नारळ आणि पाकिट म्हणलो, त्यातले पैसे नाही म्हणलो मी. सगळं सोडायला तयार आहे माणसं. बिघडण्याचे साधनं भरपूर झालेत पण सुधारण्याची साधनं नाही राहिलेत. वाचा ज्ञानेश्वरी वाचा. ती मैथिली ठाकूर तुम्ही बघा यूट्यूबला, 50 फुटावरून तिच्या गळ्यातली माळ दिसते. काय भजन करते महाराज ती. रामा रामा रटते रटते बीती रे उमरिया, रामा रामा रटते रटते रघुकुल नंदन कब आओगे, रघुकुल नंदन कब आओगे, भिलन की डगरिया, रामा रामा रटते रटते, रामा रामा रटते. रोज सवेरे वन में जाकर रास्ता साफ कराती हूँ, अपने प्रभु के खातिर वन से फल चुन चुन के लाती हूँ, मीठे मीठे बेरन से भरी लाई में डगरिया, हरि रामा रामा रटते रटते. देवाचा विसर नाही झाला पाहिजे एवढीच भीक तुमच्याकडे मागतो. एकदा सगळ्यांनी वरती हात घ्या. लाडक्या बहिणी घ्या जरा हातवर. वाह बहुत बढिया. वाह 2 मिनिटं आपण सगळे भजन करूया गोड. चंद्रभागी छातिरी, चंद्रभागी छातिरी उभा मंदिरी, तो पहा विठेवरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी. एक साथ वाह वाह जय हो. ये साक्षात पंढरपूर है, धोकरवाडी नहीं है. अरे वाह वाह जय हो. दुम दुमली पंढरी, दुम दुमली पंढरी, पांडुरंग हरी, तो पहा विठेवरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी. वाह वाह मैया, विठ्ठल विठ्ठल जय हरी. वाह वाह. बाकीच्या महिला मंडळ जरा काय आनंद घेतायत आमच्या माता. वाह मैया क्या बात है, क्या बात. जय हो. सपना पूरा करके रहेंगे हमने मन में ठाना, हर हद को हम पार करेंगे देखे कार्य जमाना, हमें तेरे द्वारा जलवादी करे मिटने न देगा तेरा नाम. बन गया है मंदिर, बन गया है मंदिर, कसम तुम्हारी राम प्राण से दान के मारा है, अवधपुरी का नाम बन गया. एक एक दिन धाक धाक दिन धाक धाक. नस नस में जो खून बहा, खून तुम्हारे नाम का, हिंदू धर्म का बच्चा बच्चा प्रभु तुम्हारे काम का. अरे 22 जानेवारी म्हणजे संपूर्ण विश्व जाती करता, संपूर्ण मानव जाती करता परवाची 22 जानेवारी म्हणजे भाग्याचा दिवस आहे. अरे प्रत्येक घरात एकच आवाज घुमत होता. 550 वर्षानंतरचं स्वप्न साकार झालं की काय. वा वा. हर घर में एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा, मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत का
पोरांनो जर घ्या की आदर्श, उठा की. म्हातारे माणसं नाचतायत, तुम्हाला नाचायला काय अडचण आहे? असं, अरे क्या बात आहे.